धन्यवाद राजभाई. मनोज भाऊ बोराडे राजभाऊ यांच्याकडे मनोज बोराडे यांचं स्वागत करण्यात येणार आहे. खरंच चांगला असा उत्कृष्ट उपक्रम राजभाऊ यांनी. जय हिंद. आज पुणे येथील युवा महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाला महाराष्ट्र गौरव संघटना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याचा उल्लेखनीय काम एकच की आम्ही जे 50 दिवस दंडाविरोधात लाक्षणिक उपोषण आणि निवेदन मोर्चे हे 50 दिवस जे संघर्ष केले आणि आम्हाला जे यश मिळालं त्याबद्दल याची दखल घेत आज आम्हाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय बोलो. ये एक बहुत खुशी का मौका है, जो हौसला अफजाई इसे कह सकते हैं कि जो अभी भी 50 रुपया पासिंग पे जो दंड माफ़ हुआ है, इसके लिए जो वाहतूक संगठना संयुक्त महासंघ की तरफ से जो संघर्ष किया गया था, उस संघर्ष की कामयाबी का ये नतीजा है. इसके लिए इन्होंने जो आज पुरस्कार किया, इनका सत्कार समारंभ किया, ये हौसला अफजाई किया, इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ. ये फाउंडेशन वालों का, पुणे में जो फाउंडेशन इन्होंने सत्कार किया, इनका सत्कार मैं अभिनंदन करता हूँ. और रियाज सैयद साहब और महासंघ के पूरे पदाधिकारी मास्टर लेवल पे जो काम किए हैं, उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ. तो तहे दिल से काम किए, रिक्शा वालों को कामयाबी दिलाए, इसके लिए मैं सभी का अभिनंदन दिल के गहराइयों से मुबारकबाद देता हूँ. नमस्कार मित्रांनो. पुण्यातील येरोडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांना संघटना संघर्ष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आणि उल्लेखनीय त्यांनी जे वाहतूक संघटनातर्फे आपण महाराष्ट्रभर जे उल्लेखनीय कामगिरी केली, म्हणजे रिक्षा चालकांना जो 50 रुपये प्रतिदिवस दंड आकारण्यात येत होता, यासाठी पहिला लढा, पहिलं आंदोलन, एक दिवसीय आमरण उपोषण आपण सोलापूरमध्ये केलं. आणि तिथनं जी लढाईला जी सुरुवात झाली, महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी आपापल्या पद्धतीने एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने संघर्ष केला, लढा दिला. आणि त्याचाच परिणाम म्हणून हा रिक्षा चालकांना जो यश मिळालेला आहे, 50 रुपये प्रतिदिवस स्थगिती मिळालेली आहे. परंतु यासोबत मी रिक्षा चालकांना आवाहन करतो, ही स्थगिती आहे, दंड रद्द झालेला नाही. काही लोक म्हणतात की दंड रद्द करा आणि दिलेले पैसे आम्हाला परत करा, परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो, हा दंड रद्द झालेला नाही, याला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे. तरी रिक्षा चालकांनी, महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांनी लवकरात लवकर आपल्या गाड्यांचे फिटनेस, इन्शुरन्स आदी कागदपत्रे ओके करून घ्यावीत, अन्यथा पुढे अजून या प्रकारचा मोठा लढा उभारावा लागेल. आणि यामध्ये हे जे यश मिळालेलं आहे, यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रियाजभाई सय्यद यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि यामध्ये 16 जुलै रोजी पंढरपूर येथे सुद्धा आपण महामोर्चा काढण्याचा व मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा जे आंदोलन करण्याचा हे केलेलं होतं, आयोजन केलेलं होतं. मला वाटतं याचंच त्यांनी धसका घेतला आणि अधिवेशनामध्ये आपल्याला न्याय मिळालेला आहे. धन्यवाद. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून जो संघर्ष केला, त्या संघर्षाला यश जे मिळालं, त्या यशाची पावती म्हणून युवा येरवडा येथे, पुणे येथील येरवडा येथे मला आज हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महासंघ. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.